दिनांक 17 फेब्रुवारी 2015 या दिवशी सांगली जिल्ह्यातील अंजनी गावात नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळं वातावरण होतं. कारण एक दिवस आधीच 16 फेब्रुवारीला या महाराष्ट्राने एका जनतेतील आपला नेता तर या गावाने एका भूमिपुत्राला गमावलं होतं. त्यावेळी एक 16 वर्षाचा मुलगा आपल्या वडिलांना निरोप देताना भावुक झाला होता. पण त्याच वेळी त्याचं कार्य आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प देखील त्या मुलाने मनात बांधला होता. तर त्या दिवशी महाराष्ट्राला पोरकं करणारे नेते होते ते आबा म्हणजेच स्वर्गवासीय आर आर पाटील. आणि त्याच वेळी वडिलांचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा संकल्प करणारा तो मुलगा होता ते म्हणजे रोहित पाटील. आज रोहित पाटील सर्वात तरुण आमदार आहेत आणि वडिलांचा वारसा समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत. त्यांनी राजकारणात आपली चुणूक याआधीच दाखवली आहे, पण आता ते रोहित पाटील मोस्ट एलिजिबल बॅचलर देखील आहेत. तर आज आपण कोण आहेत रोहित पाटील, त्यांचा राजकीय ग्राफ आणि त्यांच्या लग्नाची होत असलेली चर्चा यावरती चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी अर्णित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. 23 नोव्हेंबर 2024 ला महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या दिवशी प्रचंड बहुमताने महायुती जरी विजयी झाली असली तरी सर्वांचं लक्ष तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे लागले होते. कारण एक 25 वर्षाचा तरुण पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात उतरला होता. तो तरुण होता रोहित आर पाटील. आपल्या वडिलांचे हुबेहूब छवी रोहित पाटील यांना लाभली होती. त्यामुळे ही निवडणूक ते जिंकतील याची सर्वांना उत्सुकता होती आणि थोडीशी धाकधूक देखील होती. कारण समोर अजित पवार यांच्या पक्षाचे संजय काका पाटील यांचं त्यांना आव्हान होतं. पण अखेर निकाल लागला. अत्यंत प्रतिष्ठेच्या लढतीत रोहित पाटील यांनी अजित पवार गटाचे संजय काका पाटील यांना 27,000 मतांनी पराभूत केलं. रोहित पाटील यांना 1,28,403 मते मिळाली तर त्यांचे विरोधी संजय काका पाटील यांना 1,07,59 मते मिळाली. रोहित पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील तासगाव विधानसभा मतदारसंघ जिंकून पित्याचा म्हणजेच माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचा वारसा राखला. या विजयानंतर ते सर्वात तरुण आमदार देखील ठरले. लोकांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आणि तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी रोहित पाटील काम करतात. पण हाच विश्वास आणखी दृढ करण्यासाठी ठेवलाच आहे विश्वास तर पूर्णच ठेवून बघा असं आवाहन रोहित पाटील यांनी केलंय. आणि याला कारण ठरली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक. सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आमदार रोहित पाटील यांनी ठेवलाच आहे विश्वास तर पूर्णच ठेवून बघा ही टॅगलाईन निश्चित केली आहे. विधानसभेला लोकांनी ज्या विश्वासाने निवडून दिले तसाच विश्वास आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती उमेदवारांवर ठेवावा असे आवाहन रोहित पाटील यांनी केलंय. रोहित पाटील यांनी तुतारी घेऊन ही निवडणूक लढवतायत. या निवडणुकीसाठी तासगाव व कवठे महाकाळ तालुक्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाचा ध्यास घेणारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा अधिकृत जाहीरनामा आमदार रोहित पाटील यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलाय. त्यावेळी रोहित पाटील यांनी मनमोकळा संवाद देखील साधला. रोहित पाटील म्हणाले की गेल्या वर्षभरात राज्य शासनाचा निधी आणि इतर प्रतिकूल परिस्थिती असतानाही मतदारसंघात चांगली कामे आणली आहेत. झेडपी सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सरपंच हे सर्व घटक आपल्या विचारांचे असल्यास काम अधिक गतीने होईल. वचननामात शेती, शिक्षण आणि विशेषतः तासगाव कवठे महाकाळ मधील बेरोजगारी या विषयांना प्राधान्य दिलंय. द्राक्ष शेतीशी संबंधित उद्योग न आल्यामुळे निर्माण झालेली बेरोजगारी दूर करणे हा त्यांच्या अजेंडावरील मुख्य विषय. हा जाहीरनामा गेल्या 8 वर्षांच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अभ्यासातून तयार केला आहे. केवळ सरकारी निधींवर अवलंबून न राहता CSR मधून उपलब्ध होणाऱ्या फंडाच्या माध्यमातून सेवेचे काम करण्यावर भर राहील असं रोहित पाटील यांनी स्पष्ट केलंय. त्याचबरोबर आपण पक्षाचे मुख्य प्रतोद असल्याने पक्षाशी सुसंगत निर्णय घेणे जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचे सर्व उमेदवार तुतारी चिन्ह घेऊन लढतील. हा निर्णय मतदारसंघातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन घेण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. यावर प्रश्न जरासा हटके असणारा विचारत गुगली टाकण्यात आली, पण त्यांनी देखील ती गुगली खेळून काढली. पत्रकार परिषदेदरम्यान एका पत्रकाराने आमदार रोहित पाटील यांना आपण लग्न कधी करणार असा थेट प्रश्न विचारला. या अनपेक्षित प्रश्नांवर रोहित पाटील यांनी कोणतीही नाराजी न दाखवता स्मितहास्य करत उत्तर दिलं. सध्या तरी आधी लगीन कोंढाण्याचं हीच आमची भूमिका आहे. म्हणजे माझ्यासाठी आधी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. या मिश्किल उत्तरानंतर पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीला रोहित पाटील यांनी प्राधान्य दिले असल्याचं स्पष्ट झालं. पण यामुळे रोहित पाटील कोण अशी चर्चा सुरू झाली आहे. तर रोहित आर पाटील यांचा जन्म 4 जुलै 1999 ला झाला. रोहित पाटील हे दिवंगत नेते माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव आहेत.
त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलंय. 1990 पासून तासगाव मतदारसंघात पाटील यांच्या कुटुंबाचं वर्चस्व आहे. आर पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील 2014च्या पोटनिवडणुकीत आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्यामुळे सुमनताई पाटील यांच्यावरती आता रोहित पाटील यांना संधी देण्यात आली होती. याआधी वय कमी असल्यामुळे रोहित पाटील यांना उमेदवारी देता आली नव्हती. पाटील यांचे निधन झाले त्यावेळी रोहित पाटील फक्त 16 वर्षाचे होते. त्यामुळे वडिलांच्या अकाली जाण्यामुळे रोहित पाटील यांच्यावर लवकर प्रगल्भता आली. म्हणजेच काय तर परिस्थितीने त्यांना शहाणे बनवले. राजकारणात पदार्पण केल्यापासूनच ते जनसंपर्क, सुसंवाद आणि प्रामाणिक काम करण्यावरती भर देतात. त्यांच्या वडिलांप्रमाणेच लोकांशी थेट संवाद ठेवण्याची हातोटी आणि तळागाळातील सदस्यांची जाण हे त्यांचं बलस्थान मानले जाते. गेल्या काही वर्षापासून ते सातत्याने आपल्या मतदारसंघात सक्रिय आहेत आणि तरुण नेतृत्व म्हणून झपाट्याने पुढे येत आहेत. खरं तर 2022 साली रोहित पवार यांच्या नेतृत्वात कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीत 17 पैकी 10 जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. त्याच वेळी विधानसभेला रोहित पाटील यांना संधी मिळणार हे जवळपास निश्चित झालं होतं. कारण त्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार सुमनताई पाटील यांच्या पायावरती शस्त्रक्रिया झाल्याने त्यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी नगरपंचायत निवडणुकीची सर्व सूत्र हाती घेतली होती. रोहित पाटील यांनी जोरदार भाषण करत विरोधकांना नमोहरण केलं होतं. विशेष म्हणजे त्याच वेळी रोहित पाटलांच्या विरोधात सर्वपक्षीय आघाडी कवठे महाकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये एक झाली होती. माजी खासदार संजय काका पाटील, शिवसेनेचे नेते माजी मंत्री अजित घोरपडे, राष्ट्रवादीचा एक गट आणि काँग्रेस अशी शेतकरी विकास आघाडी रोहित पाटलांच्या विरोधात होती. अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीमध्ये रोहित पाटील यांनी बाजी मारली. त्यावेळी त्यांनी मी आता 23 वर्षाचा आहे, 25 वर्षाचा होईपर्यंत विरोधकांचं काही शिल्लक ठेवणार नाही असं केलेलं वक्तव्य चांगलंच गाजलं होतं. प्रचाराची सांगता करताना रोहित पाटील यांनी निकालानंतर तुम्हाला माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा केली होती. त्यामुळे रोहित पाटील यांनी राज्यभर त्यांची चर्चा सुरू झाली होती. यापूर्वी 2019च्या विधानसभा निवडणुकीसाठी पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी निवडणूक लढवली होती. त्यावेळी रोहित यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी होती. पण नगर परिषद निवडणुकीत त्यांचे नेतृत्व समोर आले होते. सांगलीत यापूर्वीही पाटील आणि संजय काका पाटील यांच्यातला राजकीय संघर्ष सर्वश्रुत होता. आता नगरपंचायतीच्या निवडणुकीतही रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील असा संघर्ष सुरू झाला होता. त्याचबरोबर 2 ऑक्टोबर 2023 ला टेंभू योजनेत तासगाव आणि कवठे महाकाळ तालुक्यातील 17 गावांचा समावेश करा या मागणीसाठी रोहित पाटील आणि आमदार सुमनताई पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. 102 डिग्री तापासूनही देखील रोहित पाटील उपोषणाला बसले होते. रोहित पाटील डॉक्टरांकडून उपचार घेऊन उपोषणात सहभागी झाले होते. पण त्यांची तब्येत ढासळली होती, पण ते उपोषणावरती ठाम होते. अखेर राज्य सरकारने उपोषणाच्या पार्श्वभूमीवर टेंभूच्या विस्तारित योजनेसाठी 8 TMC पाणी देण्यात मान्यता दिली. त्यानंतर ते उपोषण मागे घेण्यात आलं. त्यावेळी रोहित पाटील यांनी संजय काका पाटील यांना लक्ष केलं होतं. ते म्हणाले होते की पाण्यासाठी आम्ही राजकारण करत नाही, करणार पण नाही. पण आबांचा इतिहास काढण्याची भाषा करणाऱ्यांना आपला इशारा आहे की ज्या दिवशी टेंभूची सुधारित प्रशासकीय मान्यता मंजूर होईल त्या दिवशी तुमचा इतिहास काढू. पाण्यासाठी काय केलं विचारणाऱ्यांनी ते ज्या चिंचणी गावात राहतात त्या गावात सिंचन योजना, पाणी फिरले हे विसरले का? वारंवार पाणी देण्याची मागणी करून शासन भीक दिल्यासारखे पाणी देतंय. टेंभू सिंचन योजना राजकारणासाठी आणि निवडणुकीसाठी सरकारने शिल्लक ठेवल्यात का असा सवाल रोहित पाटील यांनी केला होता. पुढे रोहित पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात संजय काका पाटील यांना आसमान दाखवलं. त्यावेळी रोहित पाटील देशातील सर्वात तरुण आमदार बनले होते. त्यावेळी पहिल्याच अधिवेशनात भाषण करताना रोहित पाटील यांनी शाब्दिक कोट्या करीत सत्ताधारी पक्षाला लक्ष केले. आपण सर्वात तरुण आमदार असल्याने सर्व तरुण असलेल्या अध्यक्षांनी आपल्याकडे विशेष लक्ष द्यावे असे रोहित पाटील म्हणाले आहेत. सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान तुम्ही पटकावला, तसा सर्वात तरुण आमदार होण्याचा मान मी पटकावलाय. माझ्याकडे लक्ष असावे याचं कारण म्हणजे मीही वकिली पूर्ण करत आहे. 1 क्रमांकाच्या आसनावरती असलेल्या वकिलास तुम्ही जशी मदत करता तशीच मलाही कराल असे म्हणत रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष केलं. ते पुढे म्हणाले की संत तुकारामांच्या वाणीतील एक अभंग आहे, अमृताहूनही गोड तुझे नामदेवा. संतांच्या वागणुकीतून सुद्धा आपले नाव गोड पद्धतीने घेतले आहे. पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड वागणूक द्या अशी विनंती करतो असं म्हणताच सभागृहात हास्यस्फोट झाला.
देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल हास्य केले होते. त्यावेळी रोहित पाटील यांचा आवाज आणि शब्दफेक पाहून अनेकांना आर पाटील यांची आठवण झाली होती. ऑक्टोबर 2025 ला देखील आमदार पाटील यांनी तासगाव तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण केले. या उपोषणाच्या माध्यमातून रोहित पाटील यांनी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासह विविध मागण्या सरकारकडे मांडल्या होत्या. त्यामुळे रोहित पाटील यांची राजकीय कारकीर्द आता जोर पकडताना दिसते. देशातील तरुण आमदार होण्याचा विक्रम रोहित पाटील यांनी नोंदवला होता. पण नोव्हेंबर 2025 मध्ये बिहारची आमदार मैथिली ठाकूर हिने तो विक्रम मोडलाय. रोहित पाटील यांनी 2024 ला विधानसभा निवडणूक जिंकली. त्या दिवशी त्यांचं वय 25 वर्षे 4 महिने आणि 16 दिवस असं होतं. पण मैथिली ठाकूर यांनी विधानसभा निवडणूक जिंकली त्या दिवशी त्यांचं वय 25 वर्षे 3 महिने आणि 20 दिवस होते. दरम्यान नुकत्याच झालेल्या तासगाव नगर परिषद निवडणुकीत रोहित पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. निवडणुकीत संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजया बाळासाहेब पाटील यांचा विजय झालाय. एकूण 24 जागांपैकी 13 जागांवर संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला विजय मिळाला, तर 11 जागांवर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय झाले होते. तसं पाहायला गेलं तर आर पाटील यांचा प्रवास हा जिल्हा परिषद सदस्य, 6 वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री असा राहिलाय. आणि आता जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे वडिलांच्या राजकारणाची जिथून सुरुवात झाली होती ते मैदान रोहित पाटील मारणार का? जनता त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणार का? आणि ते लग्न कधी करणार? यातील 2 प्रश्नांची उत्तरं 7 फेब्रुवारीला, तर एका प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.